नमस्कार मित्रांनो, मी शिवम अडकुते. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आला नाही, कारण काही आजार असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. आता इथून पुढे माझे व्हिडिओ रेग्युलर असतील. तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढ्या पात्र महिला आहेत अशांना जूनचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये आता काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाअंतर्गत दिनांक 30 जून 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पहा, या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे. प्रस्तावना: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढे पहा, सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्तता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे डायरेक्ट दरमहा ₹1,500 इतकी रक्कम देण्यात येत आहे. तर 21 ते 65 वर्ष वयोगटातील जेवढ्या पात्र महिला आहेत अशांच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत. तर 65 वर्षे पूर्ण झालेले आहेत अशांचे पैसे ॲटोमॅटिकरित्या बंद केले जातील, अशी यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. तर पुढे पहा, शासन निर्णय: सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची मागणी अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी ₹28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून ₹2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर पहा, शासनाने हा निधी पाठवलेला आहे आणि जेवढ्या पात्र महिला आहेत अशांच्या खात्यावर हा निधी पाठवण्यासाठी मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर हे लाडक्या बहिणीचे पैसे जमा केले जातील, अशी माहिती यामध्ये स्पष्ट दिलेली आहे. धन्यवाद.